एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर घ्या। बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। दोन्ही ठिकाणच्या सदस्यांचे अकाली निधन झाल्याने येथे निवडणूक जाहीर झालेली असून 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। यापूर्वी राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे। बारामती मतदारसंघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबावर टीका करत येथील निवडणूक बिनविरोध करण्यास विरोध दर्शवला आहे। सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावा असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे। आम्ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो असं हाके यांनी म्हटलेलं आहे। सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावं, इथे पवार सोडून विधानसभेला उमेदवार द्यावा असं मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलेलं आहे। आम्ही निवडणूक लढवतो पण काही जणांच्या पोटात दुखतं। सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही निवडणूक लढवतो, जिंकून दाखवतो असं हाके यांनी म्हटलं। सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधान परिषदेवर पाठवा असं, इथे अजित पवार यांच्या घरातील सोडून दुसरा उमेदवार उभा करा असंही हाके यांनी म्हटलंय। राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधात आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत। शरद पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलेला आहेच, पण मग सुनेत्रा पवार यांना देखील विधान परिषदेवर बिनविरोध पाठवा असंही हाके यांनी म्हटलेलं आहे। मी उमेदवार असेल असं नाही, येथील लोकलचा उमेदवार देखील निवडणूक लढवू शकतो असं हाके यांनी म्हटलंय। 28 जानेवारीला विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरू असताना आता ट्विस्ट पाहायला मिळतो आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे। आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचं ते म्हणाले आहेत। तसेच दादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्ही त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। नाही, बारामतीच्या आज सुभेदार मल्हारराव होळकरांच्या आज जयंतीचा महोत्सव आहे। आज आम्ही त्यांच्या जन्मगावी जाऊन आलो आणि बारामतीतल्या अनेक गावामध्ये वाड्या वस्त्यांवरती भेटी देतोय। तरुण कार्यकर्ते आहेत, शेकडो कॉल आहेत की तुम्ही निवडणूक लढली पाहिजे, पण मी अजून त्यांचा काय नक्की त्यांच्या मनात आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल। 1-2 दिवसामध्ये आम्ही त्या बाबतीत आमची जाहीर भूमिका घेऊ। बारामतीत आज सर्वत्र चर्चा होण्यास सुरुवात झालेली आहे की लक्ष्मण हाके पोटनिवडणूक लढवणं, कसं पाहता येईल? मी ओबीसीच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय, एक संविधानिक बाजू मांडतोय, काही आंदोलनं करतोय। बारामती मला नवीन नाही, बारामतीमधल्या प्रत्येक वाड्या वस्त्यावरती, खेड्यामध्ये, गावामध्ये मी ह्याच्या अगोदर कितीतरी वेळा जाऊन आलेलो आहे। लोकांना आम्ही समजावून सांगू की आपण काय, या लोकशाहीमधल्या निवडणुकीचं महत्त्व काय असतं, सर्वसामान्य माणसाचे अधिकार काय असतात, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, जिरायती भागातल्या लोकांच्या अडचणी आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। बारामतीचं चित्र हे भारत देशापर्यंत, म्हणजे पंतप्रधान इथं भेट द्यायला येतात। KVK नावाची कृषी विज्ञान केंद्र म्हणजे देशाला, जगाला दाखवलं जातं, पण बारामतीमधल्या जिरायती भागातल्या लोकांचे काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, याच्याकडं मात्र फोकस दिला जात नाही किंवा याच्याकडं लक्ष दिलं जात नाही इथल्या राज्यकर्त्या लोकांकडं। आवडेल निश्चित या लोकांची काय अडचणी आहेत आणि त्या अडचणींना, त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जर ही निवडणूक, जर आपल्याला एक चांगली संधी भेटत असेल तर निश्चित यावरती विचार करू आम्ही आणि येत्या 1-2 दिवसामध्ये भूमिका घेऊ। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, बारामती।